हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 16 जानेवारी 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2023 महिन्यात देशातील प्रमुख 8 उद्योगांच्या निर्देशांकामध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या क्षेत्रात झाली? तर उत्तर आहे कोळसा या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. तर किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे? तर उत्तर आहे 12.8% वाढ झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे किरण देशमुख यांची. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ब्रिक्स या गटामध्ये किती नवीन देशांचा समावेश झाला? उत्तर आहे 5. तर ब्रिक्स या गटामध्ये 5 नवीन देशांचा समावेश झालेला आहे. तर ब्रिक्स या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे? तर बी फॉर ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका. तसेच 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ब्रिक्स गटाची एकूण सदस्य संख्या किती झालेली आहे? तर एकूण सदस्य संख्या ही 10 झालेली आहे. उत्तर आहे 10. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ब्रिक्स गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? तर यावर्षी रशिया या देशाकडे यावर्षीचे अध्यक्षपद आहे. तर रशियाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. रशियाची राजधानी आहे मॉस्को, भाषा रशियन, सरकार आहे संघीय अध्यक्षीय प्रजासत्ताक, राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतिन, स्वातंत्र्य दिन 26 डिसेंबर 1991, तसेच चलन आहे रशियन रुबल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारी या पिकाची पेरणी झाली? तर महाराष्ट्रामध्ये सोलापूर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ज्वारी या पिकाची पेरणी झालेली आहे. तर किती हेक्टर क्षेत्रावर ज्वारी या पिकाची पेरणी झालेली आहे? तर सोलापूर येथे 2,38,000 लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारी या पिकाची पेरणी झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला? उत्तर आहे सोलापूर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, नुकत्याच कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या? उत्तर आहे दीप्ती शर्मा यांनी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, दीप्ती शर्मा ही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारी कितवी भारतीय महिला गोलंदाज ठरली? तर उत्तर आहे 4थी भारतीय महिला गोलंदाज ठरलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कमलाताई परदेशी यांचे निधन झाले. ते कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या? तर मसाला क्वीन या नावाने त्या प्रसिद्ध होत्या. पुढचा प्रश्न पाहूया.
प्रश्न आहे, फिलिक्स तत्सेसीकैदी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली? उत्तर आहे कांगो. तर फिलिक्स तत्सेसीकैदी यांची कांगो या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर कांगो या देशाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर कांगोची राजधानी आहे ब्राझाविल, भाषा आहे फ्रेंच, राष्ट्रप्रमुख आहेत डेनिस सासुसू नग्वेसो. स्वातंत्र्य दिन आहे 15 ऑगस्ट 1960. चलन आहे मध्य आफ्रिकन CFA फ्रँक. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कांगोमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेलिक्स तत्सेसीकैदी यांना किती टक्क्यांच्या वर मते मिळालेली आहे? तर 73% वर मते मिळालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 3 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर 3 जानेवारी तर उत्तर आहे बालिका दिन. तर 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त या दिवशी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लक्षद्वीप येथे किती कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले? उत्तर आहे 1150 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. उत्तर आहे 1150 कोटी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, लक्षद्वीप येथे कडमत येथे दररोज किती लाख लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याची निर्मिती करणाऱ्या लो टेम्परेचर थर्मल डिसलिनेशन प्रकल्पाचे उद्घाटन PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले? उत्तर आहे 1.5 लाख लिटर. लक्षद्वीप बद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर लक्षद्वीपची राजधानी आहे कवरत्ती, जिल्हे आहे 1, भाषा आहे मल्याळम, राज्यपाल आहे BV सिल्वराज. स्वातंत्र्य दिन स्थापना दिन 1 नोव्हेंबर 1956. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, लक्षद्वीपमध्ये कोठे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले? उत्तर आहे कवरत्ती येथे. उत्तर आहे कवरत्ती. तर कवरत्ती येथील 2011 लक्षद्वीप येथे 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ही 11,210 होती. लक्षद्वीप येथील 97% लोकसंख्या ही मुस्लिम आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील कवरत्ती येथील सौर ऊर्जा प्रकल्प हा बॅटरीवर आधारित राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प ठरणार आहे? उत्तर आहे लक्षद्वीप येथील. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात कोठे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे? उत्तर आहे जळगाव येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेअंतर्गत जळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पातून किती मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे? उत्तर आहे 800 मेगावॅट. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2023 या वर्षात जगात सर्वाधिक कामगार कपात कोणत्या देशात झाली? उत्तर आहे अमेरिका या देशामध्ये 2023 या वर्षात सर्वाधिक कामगार कपात झालेली आहे. तर किती कामगार कपात झालेली आहे? तर 70 कामगार कपात झालेली आहे.
तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.